बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक महत्त्वाची राजकीय घडामोड। चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेले आहेत। बावनकुळे शिंदेंची वर्षा निवासस्थानी भेट घेणार आहेत। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातील चर्चेसाठी ही भेट होते आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, एकीकडे दिल्लीमध्ये बैठका झालेल्या आहेत, मुख्यमंत्री इथे मुंबईकडे परतलेले आहेत, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चंद्रशेखर बावनकुळे भेट घेत आहेत, तेही मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली। काय नेमकं घडतंय महायुतीमध्ये? आज दिवसभर देवेंद्र फडणवीसांनी आणि बावनकुळे यांनी दिल्लीमध्ये गाठीभेटी केल्या होत्या। आता काही वेळांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीतून मुंबईत लँड होत आहेत आणि त्यानंतर बावनकुळे हे पुढील काही वेळातच वर्षा या निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत। अर्थात दिल्लीमध्ये अमित भाई शहा आणि जे.पी. नड्डा यांच्याबरोबर झालेल्या भेटीनंतर राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या दृष्टिकोनातून ही भेट महत्वाची मानली जाणार आहे। एकनाथ शिंदे यांच्यासाठी नेमकी कोणती खाती देण्याचं ठरलेलं आहे, त्यांचे मिनिस्टर्स कोणते आहेत याविषयीची अंतिम चर्चा होईल असं सांगितलं जातं। भाजपाने भाजपाच्या मंत्र्यांची लिस्ट जवळपास केलेली आहे। अजित पवारांची सुद्धा त्यांच्या मंत्र्यांना कुणाच्या शपथ घ्यायच आहे ती सुद्धा यादी तयार झालेली आहे। प्रश्न होता तो एकनाथ शिंदेच्या संदर्भामध्ये। आज एकनाथ शिंदे त्यांच्या शिवसेनेच्या काही प्रमुख आमदार नेत्यांशी चर्चा करणार होते आणि तत्पूर्वीच बावनकुळेंची त्यांची भेट ही महत्वाची असेल, कारण की दिल्लीतून महत्वाचे काही मेसेजेस जे आहेत ते बावनकुळे शिंदेना देतील आणि राज्यातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार कदाचित 14 तारखेचा निश्चित होईल। 14 तारखेच्या दृष्टीनं जोरदार हालचाली मंत्रिमंडळ विस्तारासाठी महायुतीमध्ये सुरू असल्याचं दिसतंय। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।